नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याचे जे पेंडिंग जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यासंबंधित सर्वस्व अपडेट ही घेणार आहोत. त्यामध्ये बघा, यवतमाळ जिल्ह्याला वाटप सुरू झालेलं आहे. त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये एक अपडेट द्यायची राहिली, ती म्हणजे अशी की त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1200, 1300, कुणाला 1800 या प्रकारचा पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. तर ह्याचं कारण काय आहे? शेतकरी बरेच संतापलेले आहे. जवळपास 150-200च्या आसपास त्यांच्या कमेंट आल्या होत्या की आम्हाला या प्रकारची रक्कम कशी काय खात्यावर जमा झाली, म्हणजे पैसा एवढा कुणी खाल्ला, कशामुळे काय झालं. तर बघा, ती देखील अपडेट देणार आहे. त्याचबरोबर बाकी जे आसपासचे जिल्हे आहेत त्यांच्या देखील, त्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या देखील कमेंट होत्या की बाकी नांदेड, परभणी, हिंगोली यांची उर्वरित जी काही अपडेट आहे ती देखील द्या. तर ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातले जे काही पेंडिंग गावं आहेत, 812 कोटीचा जेवढा निधी आहे तो जमा व्हायला सुरुवात होणार आहे. यामध्ये 31 तारखेला आता फायनान्शियल इयर जे काय आपलं आहे 31 मार्चमध्ये ते संपतं. त्या अगोदर वाटप करणं हे कंपनीला मॅन्डेटरी असतं. त्यामध्ये तुमची रक्कम खात्यावर जमा होऊ शकते. तर ती कधी होणार, किती तारखेला होणार, कुठल्या गावांमध्ये होणार, याच्यासंबंधी आपण आता अपडेट जाणून घेऊया. पण त्या अगोदर बघा, चॅनलवर जर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर केलं नसेल तेही करून घ्या. व माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजे बेल आयकन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला सर्वात फास्ट अपडेट भेटेल. तर बघा मित्रांनो, मी वेळ वाया घालवत नाही तुमचा. तुमचं एक यवतमाळ जिल्ह्याचा जे काही पीक विमा भेटला तुम्हाला 1800, 2000, 2500, याचं कारण, व्हॅलिड कारण म्हणजे जी तुमची कंपनी आहे रिलायन्स इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड, त्या कंपनीने यवतमाळ जिल्ह्याला 25% अग्रिमाच्या यादीमधून काढून टाकलेलं आहे. म्हणून तुम्हाला ही रक्कम जेवढी ही भेटलेली आहे. यानंतर पुढे कंपनी काय निर्णय घेईल याच्या संबंधित तात्पुरती सध्या तरी काही परमनंट अपडेट अशी आलेली नाही आहे. ती जर अपडेट जर आली तर ती तुम्हाला लगेच मी देऊन टाकेल. यामध्ये जर तुम्हाला बाकी यूट्यूबर कोणी सांगत असेल की बाबा ही 2 टप्प्यात रक्कम वाटप होणार आहे, 2200 आता भेटले म्हणजे उर्वरित 10-15 हजार, सोयाबीनचे 5, तुरीचे 5 व कापसाचे 5 अशी रक्कम भेटणार आहे, तसं काही होणार नाही. कारण तसा व्हॅलिड प्रूफ व अधिकृत जे आर गव्हर्नमेंटने सध्या तरी जारी केलेला नाही. तो जसा जसा पारित होईल, समोर येईल, तसं सगळ्या शेतकऱ्यांना कळून देखील जाईल. व जसाच तो जी आर पुढे आला त्याची PDF देखील तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल. तर बघा, ही होती यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची अपडेट. म्हणजे तुम्हाला कुठल्याही खोट्या आशेवर ठेवून मला देखील काही भेटणार नाही आहे. तर ह्यासंबंधी तुम्हाला हे करा. जर कुणी कंपनीमध्ये रिलायन्स इन्शुरन्समध्ये तुमचं जर कोणी जवळचं कोणी असेल किंवा तहसीलदार किंवा तलाठी यांची कोणाची ओळख असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत देखील कन्सल्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला जी काय अपडेट आहे ती देखील त्यांच्याकडून, म्हणजे आम्ही ही जी अपडेट दिली ही पण तीच अपडेट भेटणार आहे आणि तुम्ही तिथं जरी गेले तरी तीच अपडेट भेटणार आहे. जर खोटं वाटायचं असेल तर तुम्ही जाऊन कन्फर्म करू शकता. तर ही झाली यवतमाळ जिल्ह्याची. आता ह्याच्यानंतर यवतमाळ झालं की लागलीच आता नांदेड जिल्ह्याला वाटप होणार आहे. पण ती सर्वात मोठा प्रश्न की बाबा आता नांदेडमध्ये तालुके तर एवढे आहेत, पण भेटणार किती तालुक्याला? पाहायला गेलं तर नांदेडमध्ये सगळ्या पिकांचा जेवढे तुम्ही क्लेम केले होते 25% अग्रिमचे जेवढे शेतकरी होते तेवढ्या शेतकऱ्यांना ही रक्कम भेटणार आहे. याबाबत कुठल्याही प्रकारचा आता याच्यामध्ये बघा, जेवढे आता तालुके आहेत नांदेडमध्ये, अर्धापूर तालुका आहे, उमरी तालुका आहे, कंधार तालुका आहे, किनवट तालुका आहे, त्यानंतर देगलूर आहे, धर्माबाद, लोहा, हिमायतनगर, हदगाव, भोकर, बिलोली, नायगाव एवढे तालुके आहेत. आता प्रत्येक तालुक्यातले पाहायला गेले तर आता जवळपास कुठे 100 गावं पात्र झालेत, कुठं 100, 120, 54, 88 अशा गावांची संख्या समोर आलेली आहे. तर बघा, आता आपण नांदेड जिल्ह्याची देखील अपडेट आता व्हिडिओच्या आता आधीमध्ये किंवा शेवटी ती जाणून घेऊया. पण त्या अगोदर आता बाकी जिल्ह्यांचं काय, म्हणजे आता बरेच शेतकरी म्हणतात की बाबा आमदार खासदार हे तुमच्या एरियाचे म्हणून तुम्ही तुमच्याच एरियाची अपडेट देता, तुम्हालाच रक्कम प्राप्त. असं नाही. गव्हर्नमेंटने ज्या जिल्ह्याचा जी आर सर्वात अगोदर काढला त्यानुसार रकमेचं वाटप होत असतं. त्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा प्रकार नाही आहे. यामध्ये असं नाही की जेव्हा बसले तुम्ही पंगत बसली एकदा वाढाय सुरू केले की एकाच वेळेला सगळ्याला भेटतं, असं नाही. गव्हर्नमेंटचं काम आहे. जर एवढे फास्ट कामं झाले असते तर तुम्ही आज या व्हिडिओलाच आली नसते. हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तर बघा, हे होतं ह्याची अपडेट. आता बघा, आपण अर्धापूर तालुक्यातले 54 जे काही गावं हे व्हॅलिड झालेले आहेत त्या गावाची आता अपडेट जाणून घेऊया. आता आता बघा, अर्धापूर तालुक्यातले जर कोणी असेल 31 तारखेच्या आसपास जर तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली, जर 2200-2300 झाली तरी देखील सांगा. म्हणजे तुमच्या कंपनीनं काय घोटाळा वगैरे काही केला आहे, तुम्हाला देखील यादीतून काढून टाकले का हे कळेलच. जर काढलं जर असेल तर ते देखील आपल्याला येत्या काही दिवसामध्ये नक्कीच कळून जाईल. याबाबत कुठल्याही प्रकारचा संभ्रम नाही. तर बघा, आता अर्धापूरमध्ये 54 गावं प्राप्त झाले म्हणजे व्हॅलिड आहेत. तर या 54 गावाला आपण आता एका सोयीने जाणून घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर आपण एकूण नांदेड तालुक्याचे सगळे आपलं नांदेड जिल्ह्याचे जेवढे तालुके आहेत आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9च्या आसपास तालुके जेवढे आहेत त्यांच्यामध्ये जवळपास पाहायला गेलं तर 550 गावं हे व्हॅलिड आहेत. म्हणजे त्यांना रक्कम भेटू शकते. जर या गावांव्यतिरिक्त जर दुसऱ्या गावचं जर कोणी असेल तर कृपया तुम्ही देखील कमेंट करा, म्हणजे जी काय अपडेट आहे ती तुम्हाला भेटून जाईल. तर बघा,
आपण अर्धापूर तालुक्यामध्ये गावं घेणार आहोत. आता अर्धापूर तालुक्यामध्ये बघा, अर्धापूरमध्ये उमराबाद गाव आहे, त्यानंतर अहमदपूर आहे, आंबेगाव आहे, उमरी आहे, कलाडगाव आहे, कामठा बुद्रुक आहे, त्यानंतर कोंढा आणि कारळवाडी एवढे गाव आहेत. त्यानंतर खडकी आहे, खेरगाव बुद्रुक आणि खेरगाव खुर्द हे 2 गावं आहेत. त्यानंतर गणपूर आहे, चिंचबन आहे, चेनापूर आहे, जांभरोण आहे, दाऊर आहे, दाभाड आहे, डिग्रस आहे. त्यानंतर देगाव कुऱ्हाड आहे, देगाव बुद्रुक आहे. त्यानंतर धामदरी झाल्यानंतर पतनूर, पांगरी, त्यानंतर पारडी मागटा, पिंपळगाव महादेव झाल्यानंतर बामणी, बेलसर, भोगाव, मालेगाव, मुगटवाडी, मेंढळा खुर्द, मेंढळा बुद्रुक झाल्यानंतर येळेगाव अर्धापूर, त्यानंतर लतीफपूर लहान, लोणी खुर्द, लोणी बुद्रुक झाल्यानंतर वहेदपूर, शेन्नी, शेळगाव खुर्द, शेळगाव बुद्रुक, त्यानंतर सांगवी खुर्द, सावरगाव आणि हमारपूर एवढे गावं हातगाव तालुक्यातले आहेत. तर बघा, हे नांदेड तालुका, आता नांदेड जिल्हा आपण घेतला. आता बघा, मी पाहायला गेलं तर निवडक जिल्हे घेण्याचं देखील असं कारण आहे की या जिल्ह्यांची रक्कम ही फिक्स आहे, एवढी गव्हर्नमेंटने निर्धारित करून व GR देखील आले आहेत. आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर जुने व्ह्यूअर असाल तर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत त्यांच्याबद्दल कधीही व्हिडिओ येत नाही. म्हणजे सोलापूर असेल, कोल्हापूर व पुणे विभाग असेल यांच्याबद्दल पाहावी तेवढे अपडेट येत नाहीत, कारण तिथे 25% अग्रिमाचे शेतकरी नाही, तिथे स्वतः क्लेम केलेले शेतकरी आहेत व बाकी त्यांचा निधी देखील पाहावा. तसा मराठवाड्यातले जेवढे जिल्हे आहेत बघा, जालना आहे, परभणी आहे, संभाजीनगर आहे, त्यानंतर हिंगोली आहे, इथल्या शेतकऱ्यांनी क्लेम जास्त केलेले आहेत व त्यांची रक्कम देखील पाहावी तशी मराठवाड्याची आणि विदर्भाची एका साईडला व पुणे विभागाची सगळी रक्कम एका साईडला अशा प्रकारचं आहे. तर बघा, जर तिकडचं कोणी असेल तर तुम्ही कमेंट करा, कारण ज्या विभागाच्या शेतकऱ्यांच्या जेवढ्या जास्त कमेंट येतात त्या विभागासंदर्भात जेवढी काही अपडेट आहे ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न हा करत असतो. तर बघा, जर आणि या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कोणी जिल्ह्याची शेतकरी असाल तर तुम्हाला कुठल्या प्रकारची रक्कम भेटली असेल तर कृपया ती देखील कमेंट करून टाका, म्हणजे तुमच्या बाकी शेतकरी बांधवांना देखील मदत होऊन जाईल. तर बघा, हे 54 गावं आता मी सांगितली, तर ह्यांच्यामध्ये 31 तारखेच्या आज जर कुणाला रक्कम जर प्राप्त झाली तर नक्की सांगा. किंवा कधी काय होतं बघा, बँकेचा कार्यकाळ शनिवार रविवारी बँकेचं कामकाज ठप्प म्हणजे बंद असल्यागतच असतं, कारण त्या दिवसामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे मॅसेज वगैरे येत नाहीत. त्यासाठी एकदा तुम्ही आधार सेवा केंद्रावर जाऊन देखील चेक करू शकता, म्हणजे फिंगर देऊन तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही, कारण रक्कम कधी लवकर जमा होते व मॅसेज 2 ते 4 दिवसानंतर येत असतो. तर अशा प्रकारचं काय असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवून सांगा. या संबंधित बाकी जर उद्याची जी काही अपडेट आहे, आपण आता एक करून सर्व तालुके व सर्व गावं जेवढे काही 550 गावं प्राप्त झालेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये देखील कंटिन्यू करणार आहोत. तर चला, माहिती महत्त्वाची वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.